नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 500+ पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवायला आजपासून सुरुवात झालेली आहे. नवीन परमनंट पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. परमनंट जॉब असणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी हा जॉब भेटतो आहे. याच्यामध्ये फक्त 10वी पासवरती देखील तुम्ही ॲप्लाय करू शकतात. तर कुठली पदं आहेत, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये जागा निघालेली आहे आणि याच्यासाठी फीस देखील तुम्हाला फक्त ₹100 ते ₹200 फीस ठेवण्यात आलेली आहे. संपूर्ण ए टू झेड माहिती आपण पाहणार आहोत. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असाल तर तुम्हाला एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा जास्त पगाराचा जॉब या ठिकाणी भेटणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्या लक्षात येईल. त्यासोबत या व्हिडिओला नक्की लाईक करा व आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेट पाहण्यासाठी. तर ही जी जाहिरात आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. अप्लाय करायची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. ही लिंक आहे, या ठिकाणी पाहू शकता. तर बघा, जाहिरात अगोदर कुठून आली ते पाहूयात आपण. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये या ठिकाणी तुम्हाला जॉब भेटणार आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स या ठिकाणी डायरेक्टली गृह विभाग जे आहे, गृह मंत्रालय जे आहे भारत सरकारचं, त्यांच्या अंतर्गत जॉब आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जॉब आहे हा. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जॉब नसणार आहे. पूर्ण भारतभर तुमचं जॉब लोकेशन असू शकतं. हा जॉब जो असणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पेमेंट खूप जास्त असणार आहे. तर बघू शकता, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आज आलेली आहे. पोस्ट ऑफ सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन, हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन आणि कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन 2024साठी या ठिकाणी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेतलं जाणार आहे. बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन फक्त करता येणार आहेत. मेल फिमेल दोन्हीही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतील. फक्त ते इंडियन सिटिझन्स असणं गरजेचं आहे. त्यांच्याकडं क्वालिफिकेशन, एज वगैरे सर्व असणं गरजेचं आहे. पुढं काय क्वालिफिकेशन लागणार आहे ते तुम्हाला पाहायलाच भेटणार आहे. तर ग्रुप सी आणि ग्रुप बीसाठी दोन्हीही पोस्ट या ठिकाणी भरल्या जात आहेत. वरची लेवलची ग्रुप बीची पोस्ट आहे, नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट आहे. दोन्हीही पोस्ट नॉन गॅजेटेड असणार आहेत. तर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स जी आहे या ठिकाणी ॲक्ट 1920 आणि रूल 1994 नुसार या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामध्ये एनिवर इंडियामध्ये तुम्हाला कुठेही किंवा ॲब्रॉडमध्ये देखील या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस करण्यासाठी या ठिकाणी लेबल मानलं जाऊ शकतं. तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकतात. आता हा जॉब जो असतो सुरुवातीला टेम्पररी बेसिस असतो, परंतु हा पुढं परमनंट होतो. बघा, आता पदाचं नाव या ठिकाणी काय आहे आणि किती जागा आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत. पहिलं पद आहे सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन मेल कॅन्डिडेटसाठी. टोटल वॅकेन्सी या ठिकाणी पाहू शकता 78 आहेत. सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन फिमेलसाठी 14, असे मिळून 92 वॅकेन्सी सब इन्स्पेक्टर या पदासाठी ठेवण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये पहा, UR SC ST OBC आणि EWS कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी वॅकेन्सी असतात. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जसं की OBCमध्ये पहा NTB NTC वगैरे, तर तशा पद्धतीने डायरेक्टली सेंट्रलमध्ये OBC तर तुम्हाला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागतं, ते देखील तुमच्याकडं असणं गरजेचं आहे OBC कॅन्डिडेटसाठी. SC STसाठी ऑलरेडी तसा फॉर्मॅट तुमच्याकडं असेल. त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे बघा, सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन झाल्यानंतर हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन मेलसाठी 325 जागा आहेत. सर्वात जास्त जागा या पदासाठी तुम्हाला पाहायला भेटतील. आणि टेलिकम्युनिकेशन कॉन्स्टेबल मध्ये या ठिकाणी हेड कॉन्स्टेबलमध्ये 58 जागा फिमेल कॅन्डिडेटसाठी आहेत. तर या टोटल 383 जागा हेड कॉन्स्टेबलसाठी आहेत. त्यानंतर कॉन्स्टेबल मेलसाठी पाहू शकता 44 वॅकेन्सी आहेत. कॉन्स्टेबल फिमेल कॅन्डिडेटसाठी 7 वॅकेन्सी, असे म्हणून 51 वॅकेन्सी कॉन्स्टेबल मेल फिमेलसाठी ठेवण्यात आलेले आहेत. याच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं, पे स्केल जो आहे किंवा अदर अलाउन्सेस तुम्हाला जे भेटतात, सर्व 7 CPC नुसार तुम्हाला पेमेंट दिला जातो. जसं की बघा, इन्स्पेक्टरचे जे पद आहे 35,000 ते 1,12,400 प्लस याच्यामध्ये तुम्हाला शासकीय अलाउन्सेस देखील या ठिकाणी असतात. अदर अलाउन्सेस देखील या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, DNS अलाउन्स म्हणजे DA असेल, रेशन मनी तुम्हाला भेटतं, स्पेशल कॉम्पेन्सेटरी अलाउन्स असतो. या ठिकाणी स्पेसिफाईड बॉर्डर एरियाजमध्ये तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस पोस्टेड असतात, फ्री अकोमोडेशन तुम्हाला असतं. क्वार्टर्स वगैरे देखील तुम्हाला या ठिकाणी राहायला भेटणार आहेत. किंवा HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स दिला जाऊ शकतो, दोन्हीपैकी एक तुम्हाला. ट्रान्सपोर्ट अलाउन्स असतो तुम्हाला, लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन आणि फ्री मेडिकल फॅसिलिटीज अँड एनी अदर अलाउन्सेस ॲडमिसेल इन द फोर्स फ्रॉम टाईम टू टाईम अंडर रूल्स अँड इन्स्ट्रक्शन्सनुसार दिले जातात. त्याचबरोबर या ठिकाणी बाकीचे देखील जे आता नवीन पेन्शन आलेले न्यू रिस्ट्रक्चर्ड जी डिफाईन्ड कॉन्ट्रिब्युटरी पेन्शन स्कीम आहे त्यासाठी देखील तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करून घेतले जातात. आता एज लिमिट या पदांसाठी काय ठेवण्यात आलेले बघा,
सब इन्स्पेक्टरसाठी बिटवीन म्हणलं 20 ते 25 वर्ष, हेड कॉन्स्टेबलला 18 ते 25, कॉन्स्टेबलसाठी 18 ते 23. आता याच्यामध्ये तुमचं एज रिलॅक्सेशन वगैरे ते रूलनुसार तुम्हाला लागू असतं. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूयात, सर्वात महत्त्वाचं. पहिली जी पोस्ट आहे बघा, सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन, याच्यामध्ये तुमची बॅचलर डिग्री इन सायन्समध्ये पाहिजे, ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स किंवा हेही नसेल तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालं आहे, कॉम्प्युटर सायन्स झालं आहे, किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन झालं आहे, किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून झालं आहे, तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता. तर बघा या ठिकाणी भरपूर साऱ्या डिग्र्या दिलेल्या आहेत, यापैकी कुठलीही एक डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचसोबत बाकी या ठिकाणी बॅचलर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन असेल तर तरीही चालेल, हे देखील या ठिकाणी दिलेलं आहे. पुढची पोस्ट आहे बघा, हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन. याच्यासाठी 10+2 म्हणजे 12वी तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्समधून झालेलं आहे, 45 मार्क्स घेऊन तर तुम्ही अप्लाय करू शकतात. बघा 12वी सायन्सवरनं तुम्हाला अप्लाय करता येईल. आणि 10th क्लासमध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यांनी 2 इयरचं इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजेच कॉम्प्युटर रिलेटेड तुम्हाला आलं पाहिजे, कॉम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. तर 12वी सायन्सवरनं या ठिकाणी तुम्ही हेड कॉन्स्टेबलसाठी अप्लाय करू शकतात. आणि कॉन्स्टेबलची जी पोस्ट आहे बघा, याच्यासाठी तुम्हाला फक्त मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पास या ठिकाणी मागितले. आता वरची टेलिकम्युनिकेशनचे पोस्ट आहेत, जरा या ठिकाणी कॉम्प्युटर रिलेटेड पोस्ट आहेत, त्यासाठी तुमचं या ठिकाणी 10वीमध्ये देखील त्यांनी म्हटलं आहे की 3 इयर्सचा जो डिप्लोमा असतो इलेक्ट्रिकल किंवा कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स, तो देखील असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची 8 आहे दोन्ही पोस्टसाठी. परंतु कॉन्स्टेबलसाठी फक्त 10वी पासवरती तुम्ही ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकतात, याच्यामध्ये तुम्हाला दुसरी कुठलीही 8 नाही. त्याचसोबत बघा आता इन्सेंटिव्ह, बोनस मार्क्स, डिझर्बल सर्टिफिकेट होल्डर्स, अजून तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेस एक्झाम कंडक्ट केली जाईल परंतु त्याच्यापेक्षा वेगळे मार्क्स तुम्हाला दिले जातात. बोनस मार्क्स ते कुणाला दिले जातील, डिग्री होल्डर्स असतील टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर त्यांना 5 मार्क्स असतील, डिप्लोमा सर्टिफिकेट होल्डर्स असतील तर त्यांना 3 मार्क्स असतील, ITI सर्टिफिकेट होल्डर असतील तर 2 मार्क्स असतील. तर याचा फायदा तुम्हाला आता इथं होणार आहे. या ठिकाणी तुमचे एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी दिले जात आहेत, त्याचे इन्सेंटिव्ह किंवा बोनस मार्क्स जे आहेत त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यानंतर बघा एज रिलॅक्सेशन, जसं मी तुम्हाला सांगितलं ते प्रत्येक पदानुसार एज तुमच्या कॅटेगरीनुसार वेगवेगळं असणार आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी तुमची एक्झामिनेशन कशी असणार आहे, त्यासोबत या ठिकाणी फिजिकल वगैरे कसं पद्धतीने होणार आहे त्याची माहिती. बघा आता फिजिकल स्टँडर्ड ज्याला आपण PST म्हणतो, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा बघा तुमची SI म्हणजे सब इन्स्पेक्टरसाठी या ठिकाणी तुमची फॉर मेल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी मेल कॅन्डिडेट ओनली म्हणले बघा. या ठिकाणी याच्यामध्ये SI म्हणजे सब इन्स्पेक्टरला तुमची हाईट या ठिकाणी त्यांनी मागितले 77 ते 82 सेंटीमीटर्स. कुणासाठी या ठिकाणी मागितले, हे ST कॅटेगरीसाठी. त्यानंतर मिनिमम हाईट फॉर हे आता हे प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगवेगळे, त्यासाठी तुम्हाला जाहिरात पाहिजे आणि त्याच्यानुसार या ठिकाणी बघून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे. ऑल अदर स्टेट आणि युनियन टेरिटरीज जे कॅन्डिडेट जे आहेत बाकी अदर सर्वांसाठी 80 ते 85 सेंटीमीटर म्हणजे 180-85 अशा पद्धतीचे हे सेंटीमीटर्समध्ये हाईट म्हटली SI साठी. त्यानंतर हेड कॉन्स्टेबलसाठी देखील तेच आहे बघा SC साठी. त्यानंतर बघा या ठिकाणी पुढं हाईट फॉर ऑल कॅन्डिडेट्स, आता हे झालं बघा, हे कॅटेगरीनुसार झालं. याच्यामध्ये बाकी जे अदर कॅन्डिडेट्स जे आहेत म्हणजे पूर्ण जसं की OBC असतील, ओपन कॅन्डिडेट असतील, हे सर्वांसाठी जे आहे मेल कॅन्डिडेटला 162 सेंटीमीटर हा सब इन्स्पेक्टरसाठी लागेल. आणि या ठिकाणी पहा जे या ठिकाणी पोस्ट दिलेले आहेत त्यानुसार मागितलेलं आहे. आता ही कॅटेगरीमध्ये देखील अजून 165 सेंटीमीटर बघा मेल कॅन्डिडेटला आहे. त्यानंतर जे हेड कॉन्स्टेबलची जी पोस्ट आहे त्यांना 170 सेंटीमीटर आहे. फिमेल कॅन्डिडेटला 150 ते 157 सेंटीमीटरपर्यंत हाईट आहे. तर ही हाईटचं तुम्हाला या ठिकाणी चार्ट जो आहे तो पाहून घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर पहा हे जे फिजिकल स्टँडर्ड नंतर या ठिकाणी जे आईचं वगैरे आहे किंवा टॅटूज वगैरे आहे त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे, ते देखील तुम्ही पाहू शकतात. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन सध्या सुरू आहे. त्यासाठी बघा आता तुम्हाला फीज जी आहे किती ठेवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये कॅन्डिडेट जे आहेत UR OBC WS जे कॅन्डिडेट त्यांना ₹200 फीज आहे. बाकीचे जे कॅन्डिडेट या ठिकाणी आहेत जसं की SC ST असेल त्यांच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला फीज जी आहे या ठिकाणी पूर्णपणे माफ केलेली आहे. बघू शकता या ठिकाणी कॅन्डिडेट बिलॉंग टू शेड्यूल कास्ट म्हणजे SC, त्यानंतर शेड्यूल ट्राईब ST, एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल कॅन्डिडेट या सर्वांसाठी कुठलीही फीज नाही, ₹0 फीज आहे. परंतु बाकी आता याच्यामध्ये देखील बघा OBC UR कॅन्डिडेट जी आहेत किंवा AWS कॅन्डिडेट जे आहेत सब इन्स्पेक्टर या पदासाठी त्यांना ₹200 फीज आहे. परंतु हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबलसाठी फक्त ₹100 फीज असणार आहे. कॉन्स्टेबल पदासाठी अप्लाय करताय तर फक्त ₹100 फीज ठेवण्यात आलेली आहे. आता सिलेक्शन प्रोसेस कशी या ठिकाणी तुमची असणार आहे, फायनल सिलेक्शन वगैरे
वगैरे कसं होईल त्याची देखील माहिती बघू शकता या ठिकाणी. तुमचं या ठिकाणी काय काय होणार आहे त्याच्याबद्दल दिलेलं बघा. तुमची फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट ह्या दोन्ही देखील घेतले जाणार आहेत, ज्याच्यामध्ये पाहू शकता कॅन्डिडेट हॅव टू अंडरगोईंग द फॉलोइंग रिक्रुटमेंट टेस्ट फेज 1. आता बघा याच्यामध्ये पोस्ट दिलेली या ठिकाणी, ज्याच्यामध्ये पहिलं PET आहे. PETमध्ये फॉर मेल कॅन्डिडेटला 100 मीटरची रेस आहे, फिमेल कॅन्डिडेटला देखील 100 मीटरची रेस आहे. त्याच्यामध्ये तुमचा टायमिंग जो आहे मेल कॅन्डिडेटला पाहू शकता जो या ठिकाणी 16 सेकंडचा आहे आणि फिमेल कॅन्डिडेटला 18 सेकंडचा आहे. त्यानंतर 1.6 किलोमीटरची रेस आहे. त्याच्यानंतर पुढं पहा 1.6 किलोमीटर जी रेस आहे या ठिकाणी ती हेड कॉन्स्टेबलसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि कॉन्स्टेबलसाठी जी की 7 मिनिट 30 सेकंदाची आहे. त्याच्यासोबत या ठिकाणी 11 फीट लॉंग जंप आहे, हाय जंप तुम्हाला ठेवण्यात आलेलं आहे. तर ही तुमची या ठिकाणी PET घेतली जाणार आहे. त्याच्यासोबत उंची वगैरे ते देखील मोजमाप तुमचं घेतलं जाईल. आता याच्यानंतर तुमची PST आहे म्हणजेच फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. त्याच्यानंतर फेज 2मध्ये पाहू शकता रिटर्न एक्झाम तुमची घेतली जाईल, जी की OMR बेस्ड कॉम्प्युटर बेस्ड CBT तुमची घेतली जाईल, ज्याच्यामध्ये पेपर 1 पाहू शकता रिटर्न एक्झामिनेशनमध्ये सब इन्स्पेक्टरचं या ठिकाणी दिलेलं आहे बघा. हे सब इन्स्पेक्टरचं आहे. त्यानंतर बघा आता हेड कॉन्स्टेबलचं आहे आणि या ठिकाणी लास्टला कॉन्स्टेबलचं आहे. तर कॉन्स्टेबलचं तुम्हाला सांगतो क्वेश्चन आहेत 100. 10वीच्या बेसिसवरती या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमची टेस्ट होईल. 100 मार्क 2 तासाचा वेळ असेल, ज्याच्यामध्ये पहा जनरल इंग्लिश किंवा हिंदी दोन्हीपैकी एक विषय तुम्ही घेऊ शकतात. 20 मार्कासाठी असेल. जनरल अवेअरनेस याच्यामध्ये पाहू शकता त्याला पण 25 क्वेश्चन 25 मार्क्स आहेत. रिजनिंग ॲबिलिटी 25 क्वेश्चन 25 मार्क्स. क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड 30 क्वेश्चन्स 30 मार्क्स. तर हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. हे तुमचा सिलेबस जो आहे 4 सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. आता याच्यामध्ये पहा त्यांनी या ठिकाणी जे दिलेलं आहे क्वालिफाईंग मार्क्स किती लागतील. जनरल EWS एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरीला 35%, SC ST OBC NCL कॅटेगरीसाठी 33% मार्क्स तुम्ही घेतले तरी तुम्ही क्वालिफाय करतात. त्यानंतर फेज पुढची जी होणार आहे तुमची या ठिकाणी 3 असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट चेक केले जातील. त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. याच्यामध्ये NCC सर्टिफिकेट वगैरे देखील असेल तर त्याचाही तुम्हाला फायदा होणार आहे. तर संपूर्ण माहिती याच्यामध्ये आहे. जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये संपूर्ण फॉर्मॅट देखील डॉक्युमेंटचे आहेत. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतोय, तिथून पाहू शकता. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.